तर बघा आता मी इथं आले आहे. तर चिवला बघा बरं वाटत नाही झालं. रविवारपासून झालं तिचा ताप काय उतरतच नाही. तर गोळ्या औषधावर डॉक्टर म्हणले की राहून जाईल, पण काय ताप उतरतच नव्हता तिचा. म्हणजे 1-2 तास थांबायचा ताप की परत ताप यायचा तिला. तर तिला सलाईनच लावले डायरेक्ट. म्हणलं सलाईनच लावून टाका, कारण गोळ्या कितीक द्यायच्या, कारण ती जेवत पण नाही, दुसरं काही खात पण नाही. फळं खाते, थोडंसंच खाते, पण गोळ्या औषध भरपूर आहेत तिला. त्याच्याने ते पोटामध्ये येऊन कसं तरी होतं, म्हणून रडायला लागते डायरेक्ट. तर तिला आत्ता केले ॲडमिट. बघा मला दाखवते मी तिला. झोपली आणि ह्याने आणलंय तिच्यासाठी पाणी. इथे लावले तिला स्लाईन. बघा थंड आहे का? हळू खालीच राहू द्या, त्याच्यावर लोड देऊ नको. तर माझे चिवला 2-3 दिवस झालं जेवण नाही. बघा कशी झाली बघा. स्लाईन लावली बघा तिला. जेवणच नाही 2-3 दिवस झालं. रविवार, सोमवार, मंगळवार आणि आज बुधवार, गुरुवार. आज गुरुवार आहे ना? किती दिवस झाले? रविवार 1, सोमवार 2, मंगळवार 3, बुधवार 4 आणि गुरुवार 5वा दिवस आहे तिला तापीचा. पण ताप काय उतर नाही. हळू झोप, स्लाईन बंद होईल. तर बघा कशी हालत झाले माझ्या चिवताईची. ओठ लय उरले तापीने. आणि आज म्हणलं स्लाईनच लावून टाका. ते पण येत होते गोळी घेऊन डायरेक्ट. आताच लावले. 3 इंजेक्शन सोडले त्याच्यामध्ये. ह्यांनी पण आज घरीच होते आणि मी तर घरीच आहे. ओढणी द्या तिला अंगावर. सोमवारपासून मी तर घरी आहे. तुझ्या दुखण्यासाठी घरी आहे मी सोमवारपासून. मॅडम पण फोन करतायत ये म्हणून. ये आता अनुष्का आजारी म्हणलं कुठं यावा. फॅन बंद केलाय आणि अंगावर टाकले बघा तिच्या. बाकी कुठंच ताप नाही तिला, फक्त इथून पोटाच्या इकडंच आहे जास्त, वरती डोक्याला आणि त्याला. पाय सगळे गारे आणि खोकला सर्दी. माहित नाही अचानकच कसं दुखायला लागलं तुझे. म्हणजे मी स्वयंपाक करून आले. आधी यांना पाठवलं होतं पुढे, म्हणलं जा आणि मी मागून येते म्हणलं, तर स्वयंपाक करते. खाली पण पेशंट आहेत बघा, भरपूर आहेत. मला खाली पेशंट आहेत. आता टाईम 8 वाजून 10 मिनटं झाले. त्यांना तर लय भूक लागली. कसं व्हायचं? भाजी बनवायची राहिली, चपात्या बनवून आलेली. हां तर आम्ही आता सलाईन लावल्यावर बघणार आहे बरं वाटते का सकाळपर्यंत. जर नाहीच बरं वाटलं तर आम्ही तिला डायरेक्ट गावाकडे नेणार आहे. आजच जाणार होतो, पण म्हणलं एक सलाईन लावून बघू कसं वाटते तिला. हे इकडे बघा की, थोडी सलाईन लावून बघू कसं वाटते सकाळपर्यंत. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आता वाजले 10 आणि माझे सगळे कामावरून झाले. देवपूजा वगैरे सगळं झालं. आणि रात्री चिवला नेलं होतं हॉस्पिटलला. तिला 2 सलाईन लावल्या, औषध गोळ्या पण पाजल्या. आणि आता तिला कुठंतरी बरं वाटते थोडंसं, आहे ना? बरं वाटते ना? तर 2-3 दिवस झालं नुसता ताप जातो येतो, जातो येतो. औषधाने काय तापच उतरत नव्हता. त्याच्याने तिला मी रात्री सलाईन लावून आणल्या. 2 सलाईन दिल्या तिला आणि 3-4 इंजेक्शन दिले सलाईनमध्ये. तर आता बरं वाटते बघा. चेहरा बघा कसं झालं आहे 2 दिवसातच माझ्या चिवचा. बोल वाटते वाटते. अजून नाश्ता काय केला नाही तिने, नको बोलते नाश्त्याला. तर तिला मी फळं दिलेत फक्त खायला. ते तेवढं खाल्लं आहे तिने, बस तेवढंच. एकच बनाना खाल्लं, दुसरं काहीच नाही खाल्लं. तिला म्हणलं टरबूज देऊ का, तर नको बोलते. दुसरं काय देऊ का, तर काहीच नको. बनाना तरी खाते. बनाना एक खाल्ला आहे बघा तिने. तर बसले आणि मला पण आता नाश्ता करायचा आहे. काही नाश्ता केला नाही अजून. कामं घेतल्यावरून परत नंतर लय ऊन पडते ना. आता एवढं ऊन पडलं ना, बाहेर जाऊ पण वाटायला लागलं नाही. त्याच्याने कामं घेतली पटकन आवरून. आणि तिच्यामुळे मी स्कूलला पण नाही गेले. आमचं पण स्कूल चालू आहे 20 तारखेपर्यंत. तर
मी गेलेच नाही, कारण हिला कोण बघणार, तरी खोका येतोयच, त्याच्यामुळे गेले नाही. डायरेक्ट सुट्ट्या टाकल्या आता, म्हणलं येणारच नाही. आणि आम्ही रात्री गावाकडे जाणार होतो, हिला जर नसलं बरं वाटलं तर बरं वाटतंय. आता नाहीच जाणार, आता आम्ही जाणार आहे, किती तारखेला जाणार आहे शिव? 25-26 तारखेला जाणार आहेत आम्ही बघा गावाकडती, हे ना, गावाकडे जायचं आहे ना, जायचं की नाही? कावळाला वरडतोय. तर एवढं टेन्शन आलं तर चिवचं ना, की ताप उतरतो का नाही, कारण तिला इथे तापीमध्ये फिट, त्याच्याने आम्हाला तिचं टेन्शन येतं बघायला ताप आला की. कारण डॉक्टरनी पण सांगितले ताप आला ना तिला लगेच बघत जा, म्हणजे लवकर. त्याच्याने आम्ही तिला बघतो. आणि असं नाही की तिला दवाखाना केला नाही, आम्ही तिला रविवारी ताप आला ना, तिला सकाळीच नेलं, पहाटच 6:30ला तर दवाखान्यामध्ये नेलं होतं आम्ही तिला ना, कारण रविवारचे हॉस्पिटल बंद असतात. त्याच्याने मग ओम हॉस्पिटल इथं आहे ना, ते एकच चालू असतं बघा तो रविवारचा, ते पण डॉक्टर नसतात, बाहेरचे डॉक्टर असतात. मग त्यांना दाखवले, पण काय दिवसभर पण फरक नाही पडला आणि काहीच नाही. मग सोमवारी परत दुसरा डॉक्टर चेंज केला आणि मग त्यांच्याकडे नेलं, तरी पण काय ताप उतरायला लागला नाही. मग डायरेक्ट तिला सलाईनच लावली, म्हणजे सलाईन लावल्याशिवाय काय ताप उतरत नाही, म्हणजे सलाईनलाच लावून टाकली डायरेक्ट. तर आम्ही चाललो होतो गावाकडे ती रात्री, पण तिला बरं वाटलं त्याच्यामुळं आम्ही नाही गेलो, कॅन्सल केलं. गावाकडे जायचं असं पण जायचं होतं, आणि म्हणलं आता पण जायचं नंतर पण जायचं, त्याच्याने म्हणलं चला. मग नाही तर हे बोलले मग राहू दे, नको आता उतारलाय तर आम्ही जाणार होतो सकाळच्या गाडीने बघा. तर आज केस धुतलेत मी, आज अमावस्या आहे, त्याच्याने देवपूजा पण केली, देव पण धुतली. तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये, हे ना. तर बरं वाटते ना, तर बाय कर सगळ्यांना, बाय.